का मला कमीत कमी जात्या होतं बसू दे ना. आता बोला तर बोला घेतला तुम्ही पाठीमागून कासरं खेचा घेतलं तर काय बोलू. टॉस जिंकला सांगवी क्रिकेट संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि इथे पहा सांगवी टीमने क्षेत्ररक्षण लावलं. बॉलरच्या हातात बॉल नाही. पारितोषिक आलंय समीर ज्यांच्या माध्यमातून जर 200 पण ते का आलं नक्की सांगशी का नाही. म्हणजे 2 विकेट सांग ना ते त्या मग सांग ना. नाही 200 मग का आलं मग फुकाटीकडे आरडला तो पण माझं घेईल 200 दे. नाही मग काय माहिती आहे का कॉमेंट्रीवाल्याची मजुरी व्हायची 4 आण्याची कोंबडी आणि मग 12 आण्याचा मसाला. यस मग 12वा खेळणार फक्त नाव दे आणि ए राकेश भाऊ या बाई कसं आहे माहिती आहे का 12वा आहे ना 12वा एक चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया पण विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक समीर वाघमारे आणि जमा करा. चला जमा करून ठेवा त्याच्यानंतर प्राइज आणि इथे फटका आलाय तो देखील आउट ऑफ पार. काय माहित आहे का फीज जोडला एकीला पण करंट मारला दुसरीला. खऱ्या तर पारितोषिक लावलं विकेट साठी परंतु आला तिथे षटकार 6 धाबा 8 धाबा धावफलकावरती. पहिला बॉल तेव्हा काय देव पावला नाही त्यावेळी आली एक सिंगल. दुसरा बॉल तो कसपटला. तिसऱ्या बॉलवर रामराम गंगाराम. चौथा चेंडू यावेळी देखील समोरच्या दिशेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. एक सिंगल बनले खालच्या दगडी वरच्या दिला वरच्या दगडची खालच्या आल्याला सकारामला आजार झाला. तुकारामला सलाईन लायला शांताराम कोमात तिथे 4. हा देखील चौकार 12 धावा धावफलकावरती. प्रवीण त्याच्या बॅटमध्ये 2 मोठाले फटके आले. आता 2 मटाले येतील ना मग काय राहतील. तो काय घडी काय बारीक आहे का आडिया बांध्याचा गुडगुडीत 52 क्विंटलच्या आसपास 12वा षटक हसतोय बारी रे तू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज रघुनाथ तयार. यावेळी देखील हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र थांबणार नाहीये. पुन्हा एकदा चेंडू निघून चला सीमारेषेच्या बाहेर. डीजे वाला डेंजर लेट आला पण त्यांना गाण्या असा लाय धोकाच नाही.
विलास पवारने जर झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक समीर वाघमारे ज्यांच्या माध्यमातून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल भूषण. षटक क्रमांक 2 हाताळत साडी उचल असा देखताय जिलेबी और मांगताय भजिया. 5 ला 1 10 ला 3 चकबार चकबार चकबार. भोतरा फाड के झेल ड्रॉप काय करील नाही ना. तरी मस्त गड्याना उडी मारली पण नाही इलाज काय सांगायचं आहे. जरा तब्येत जरा जास्त झाली त्यामुळे उडी मारता नाही आली. पण जरूर प्रयत्न भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल आली 17 बनलेले आहेत. भूषण पवारकडे जर कॅच आली कॅच घेतली तर 200 रुपये. यावेळी देखील फटका सजवलाय. डी मधून शतरक्षी बॉल पर्यंत पोहोचेल. तोटका सारखा धावलाय यास. तिथे एक आली संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 2 सुरू आहे. हा टेन्शन नको जाऊ. इथे जाऊया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी देखील मैदानाला घासत खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला टीम मधून. तिथे एक सिंगल आणि आता 1च्या मदतीनं 19 धावा धावफलकावरती आहेत. आता तुम्हीच सांगा काय सांगायचं आहे. जरूर पुढचा चेंडू पुन्हा एकदा यस नाही इलाज झाला. हा चेंडू डॉट आलाय. प्रत्येक संघाला खऱ्या अर्थाने निश्चित स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी संधी मिळाली. संधीचं सोनं होणं फार महत्वाचं आहे. यावेळेस देखील इथे टाकलेला हा चेंडू डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 19 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. पहिले 2 बार खालच्या आळेना नंतर 2 बार वरच्या आळेना. म्हणजे पहिल्या 2 ओव्हरी एका एंडनं त्यानंतर दुसऱ्या ओव्हरी एका एंडनं. इथे मात्र हा चेंडू पंच तथा सुभेयाना पंचाने सांगितलेला आहे. एक रिव्ह्यू आहे का. एक रिव्ह्यू आहे. तो जर आपला सक्सेस ठरला तर आपल्याला पुन्हा रिव्ह्यू मिळाला जाईल आणि जर तो गमावला तर दिला जाणार नाही. याची नोंद घ्या. घाबरू नका. काय माहिती आहे का निर्णय आम्हाला देता येणार नाही. आम्ही डॉक्टर आहोत. फक्त गोळ्या औषधं देणार आहोत. त्या डिग्री लावणार आणि इकडे ऑपरेशन कपरेशन उडवणार. लगेच तुमच्यापर्यंत येईल 7-12. निर्णय येईल. टेन्शन घेऊ नका. तोपर्यंत शांताराम कांताराम अंताराम आपापली खुर्ची सांभाळा. आपापली जागा घ्या. फिर डिलिव्हरी. काय जायचं आहे. डेंजर 2 डॉक्टर होता माग. योग डायरेक्ट करवत घेऊन आलेला टराटर टराटर. दुसऱ्याना डांबून आणलेला टचाटच टचाटच. तिथे जरूर तिसरा पंचांचा सिग्नल आलाय की चेंडू हा मात्र लिगली आहे. थोडसा आतमध्ये पडला आणि त्याच्यानंतर तो चेंडू गेला आता मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने नारायणदादा चौधरी ज्यांच्या माध्यमातून धोदानी
यांच्याकडनं भरपूर शुभेच्छा आलेत या आयोजकांसाठी आयोजनासाठी. कवडर रन झालं 19 धावपलकावरती आहे. रोशन आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. चला रोशन आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. रमेश यावेळेस स्ट्राईक एंडवरती. रोशन तयार. चला जास्त वेळ घेऊ नका, भरपूर उशीर होतो याची नोंद घ्या. चला गोलंदाज तयार होईल. षटकातले पहिला बॉल रोशन ना. गडी मस्त वाकला पण काय सांगायचं पटकन बॉल हुकला ना. बॉलर आणि बॅट्समन. बॉलर जर हेरला तर काय सांगायचं खाऊन पिऊन वाळलेला आणि बॉलर न खाता फेदा जाडा झालेला आहे. मोठू आणि पतलू योग कंचा इकडे जोडी सांगतो थांब. अगदी हॅलो 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 हॅलो
हॅलो चेक फलकावरती आहेत. डाव क्रमांक दुसरा चालू आहे सामन्याचा आणि गोलंदाज अरविंद गोलंदाजी ट्रॅक वरती सकाळून सलून मध्ये जाऊन आला का काय बियकारी आणा की आज कापला. यावेळी देखील फटका गॅप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करेल आवाक्याच्या बाहेर. तोपर्यंत मात्र चेंडू निघून चला तात्या मामा काका ऑर्डर देकर चोळीत माळी 4. कंचा तरी आरडला का 1:45 वाजले ना आता भूतार टाइम झाला. आता डेंजर भूता निघतील डायरेक्ट व्हायरस इथे. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सेम कार्यक्रम झाला. डोक्याहून नाही पदरानं गावाला दाखवला गाजर. फलंदाज तिथे होईल बाद. विकेट. तिथे जाऊया 20 धावा एकंदरीत बनवायच्या आहेत. 41 धावा. समीर वाघमारे ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 200. 2 षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. रघुनाथ साडी यस तुम्ही मोठे भाव आहेत का बरोबर जरूर पारितोषिक आहे. गावाचे गाव देवा नमण्या गोरे खांद्याला बॉल लागला चोळ बॅटीला लागला का हा मला वेगळाच दिसला. सुमित वाघमारेसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक. मी फक्त एकच सांगेल की काय माहिती आहे का मला तुमचा काय प्रॉब्लेम नाही फक्त मला फक्त नाव कसं माहिती आहे का नाही तर मा संमती याला पटकन डिस्टर्ब झाला ना तर योगेश वाघला हसण्यासाठी बोलायला जर लोक हसली नाही ना तर ते खांडीत जाऊन उताना निघलेला परवडेल. ओ बेकार कान पडे शॉट नाही इलाज काय झालं असा कार्यक्रम म्हणजे सेम कार्यक्रम झाला. जावय बोळा सासऱ्याला पोरा झाली 16-1 सांगतो त्या मला मुळा दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा बाकीच्या खाली कानफळा. तिथे जरूर फलंदाज बाद. चला अगदी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भूषण. पहिलेच वरीत मात्र या सुरुवात मात्र मजबूत केली रे पार धामसून धुमसून कोमसून ढोमसून मारीत. पण काय सांगताय दुसरे वरीचा बॉलर आला त्यांना पहिले बॉल कशी तरी खायला घातला आणि दुसरे बॉलर डायरेक्ट फलंदाज बाद. म्हणजे काय माहिती का खायला दिला चिकन आणि घशात गुतला मटण पावना कांजी पिऊन सर्दी खोकला गायब. बरं भूषणलाही 100 रुपये काय चौकार मारला तर बर. तिकडे बॅट्समन उकतो आणि इकडे 12वा खेळाडू यो काय तो सांगतो यो आजार आहे काय एवढाच वाटत आहे. जरूर चेंडू तिथे मात्र डॉट झालाय. निर्धाव चेंडू 21 धावा आहेत षटकातले पुढचा चेंडू. नेक्स्ट मॅच असेल कलोते रैती रमेश आणि त्यांना फाईट करेल खंडाळा राकेश. कॅप्टन आपल्याला टॉस करण्यासाठी यायचं आहे. मगा काय झालं माहिती आहे का साऊंड आमचा बंद झालेला त्यामुळे आवाज आला नाही तुम्हाला आवाज आला नाही म्हणून योकूही नवरदेव आला नाही. आता एक काम करा कलोतेवाल्याचे नवरदेव आणि त्याचा मामा सोबत एक कलवरी तकड आणू नका फक्त कॅप्टन लावा. आणि खंडाळावाले हो नवरीचे मामा नवऱ्याचे मामा ते येतील त्यांच्या सोबत तुम्ही तकड येऊ नका फक्त कॅप्टनला पाठवा.
कुछ बक्षीस वाला तो इथंच आहे मग त्याच अख्खी मॅच खपत आली मग त्याचेच बक्षीसा फक्त अनाउन्समेंट करू तू 21 धावा आहेत धावफलकावरती आता ते 100 जेवून मग काय करू कमाल आहे इथे जाऊया 21 काय बस येत माझा मुळीत बाहेर पडायची बारी मुतखडा गुतवायची बारी ते दिलं कोणाकडं नाही कोणाकडं रेन करंट मला मारलेला पण तू आता ना एक काम करतो नाही जमा कर फुकाट आहे बघ निगुतचा ताजा उदाहरण फुकाट काय माहिती का कॉमेंट्री वाल्याला मजुरी भेटेल 1000-1500 आणि 4000च्या सालट्या निघायच्या माझ्या नाही माणूस तो ते कॉमेंट्री वाल्याक देऊ नका इकडे द्या कॉमेंट्री वाल्याक नका देऊ अरे बाबा हे 500 रघुनाथसाठी आहेत ना कोण लावलेत अंकुश वाघमारे ज्यांच्या माध्यमातून रघुनाथसाठी षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक जमा आहे ते स्कोरर काय का आधीच सांगा तू पहिले स्कोरर आमचा त्याचा खिशात 500 नाही तो 1000 द्यायला मोकळा आहे अंगावाल्या म्हणजे काय फुकाट कॉमेंट्री वाल्यावर रेट आली ती मग आज ईडी करून चौकशी लायलेली येठून ती जाऊया यावे देखील हो फटका इथे हवेत आहे क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय बांधावर लावली भेंडी मेवणे लावली भेंडी बॅट्समनला फोडली शेंडी फलंदाज होईल तिथे बाद विकेट अजूनही 9 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता 9 चेंडू 20 धावा बॅटची आतमधली कडा चेंडू मात्र विकेट किपरकडे जाऊन विसावलाय डॉट बॉल आलाय शेवटचे 8 बॉल 20 धावेची आवश्यकता मॅच मध्ये शिल्लक आहे हा सामना खऱ्या अर्थाने अतिशय महत्त्वाचा आहे या मॅच मध्ये काय होईल काय नाहीये 8 बॉल 20 धावा ज्या बनवायच्या आहेत स्पीड अप ठेवा या मॅचला देखील थोडासा उशीर होतोय रोशन 2 षटकार खेचत असेल तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती नाईलाज झाला काहीच समजेना बाबा बॉल आला कसा आणि बॉल झेला कसा काही कळला नाही पळला नाही बॅट्समन बस काय झालं जुनं मार मोकार उपरे या लागला आता पुन्हा एकदा तिसरे पंच इकिला का व्हायरस येईल का तिकडे जाऊया क्षेत्ररक्षक बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय यस नाही फलंदाजाने घेतलेला आहे रिव्ह्यू जर एकदा गमावल्यानंतर तो दिला जाणार नाही याची नोंद घ्या फेअर डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर आतमधून विकेट किपरकडे गेला म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलेला आहे याची नोंद घ्या आता शेवटचे 7 बॉल 20 धावा 7 बॉल 20 हा चेंडू फार इम्पॉर्टंट राहील
स्पर्धा पारदर्शक आहे, इथे कुठलाही संघावरती अन्याय होणार नाही आहे. कारण ज्या ज्या वेळेस शंका कुशंका वाटेल त्या त्या वेळेस जरूर आपण ते चेक करू, परंतु टीमसाठी एक एक रिव्ह्यू राहील याची नोंद घ्या. तो जर का आपण एकदा गमावला तर मग कणला काय नाही, कुठला काय आजाराला काय उपाय होणार नाही, गावठी नाही आणि काय नाही. 7 बॉल 20 धावा. यावेळेस फटका इथे फसलाय, काय सांगायचं आहे. यो आंधीच टोपला घेऊन राहिलेला, त्याला माहित होता जय चढाने येईल तर येईल, पण आंधीच आसू मांडून ठेवली. तिथे फलंदाज बाद झालाय, तिथे जरूर. आता शेवटचे 6 बॉल 20 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 20. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अजय. अजय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 6 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावा मैदानाच्या आतमध्ये दाखल. सामना इम्पॉर्टंट आहे, कारण सामना आपण पाहतोय वसंत 11 स्टेशन टाकुरवाडी जिगरी ग्रुप आयोजित देवमाणू चषक सन्मान्य सुधाकर भाऊ घारे साहेब ज्यांच्या नावानं ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सालाबाद दुसरं वर्ष आहे या स्पर्धेचं, आणि खऱ्या अर्थाने जिगरी ग्रुपचे अध्यक्ष आमचे अंकुश टोंबरे हे इथे उपस्थित आहेत. चला स्पीडअप घेऊ नका. आज सगळ्या जनतेचं सगळ्या खेळाडूंचं प्रेम आणि या प्रेमापोटी ठेवलेली ही क्रीडा स्पर्धा आज शेवटची रात्र. 6 बॉल 20 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक मध्ये आलाय गोलंदाज दीपक. 6 चेंडू 20 धावा. काही होईल काही नाही. जर काय रेमटा रेमटी केली, धुमसा धुमशी केली ते 20 पण येतील, नाही तर काय 20 खालं तर 6 पण येणार नाही. काही पण होईल बाबा. डाळीत कांजी, कांज्यात वरान, मिठात डाळ. खावा पका मीठ गडी हो नीट, ठाकून ठोकून तिथे आलाय हा डॉट. निर्धावाल. चांगली गोलंदाजी. काय काढ त्याला सांग, नाही तर पटकन धरील हंपरलं इथे जरूर. 5 बॉल आता 20 ची आवश्यकता. जुमा पट्टे का सिंगल काडीवाला बोटा शेंड्या मोडणारच गडी ना, सगळं रुंद झालेला. 5 बॉल 20 धावा. 5 चेंडू 20 धावा. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षक तिथे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पार धावला, तोटकासारखा धावला आणि बेडकासारखी टुनकन उडी मारली. डायरेक्ट कार्यक्रम केला काकून. तिथे जरूर क्षेत्ररक्षकानं आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. आता 4 बॉल 18 ची आवश्यकता. 4 चेंडू 18 धावा इथे बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता मात्र यास तिथे पंचाने दर्शवलाय की हा चेंडू व्हाईट आहे, मजबूत व्हाईट आहे, कारण ना इलाज आता हात में नहीं दांडू तो क्या करेगा फांडू. निर्णय आलाय स्पष्ट. तिथे वाईट. चार बॉल 17. 4 बॉल 17. हा इथे निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल आलाय. 3 बॉल आता 17 ची आवश्यकता. चला 3 चेंडू 17 धावा. तीन चेंडू 17 ची आवश्यकता. 3 चेंडू 17 धावा. फुल टॉस बॉल. स्कोर लेग मध्ये फटका सजवलाय. एक सिंगल तिथे बाज. फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी न कॅप्टन त्याच्यावरी, कॅप्टन त्याच्यावरी, त्याच्यावर ताव काढी. भिवंडीला गेलेली, भिवंडीला कॉमेंट रेलं अशी 2-3 दवळा गाली. तिकून योग वर मला सांग माझ्या पोऱ्याच्या हळद्या सांग तू दवळी गाल किती जशी येशी का. अरे मुंदमा हाऊस म्हणून गा तू आम्हाला धवळा आजच बनायला इथे जरूर. सुंदर झेल आणि तिथे फलंदाज होतोय बाद. विकेट. आता सामन्यामध्ये जर पाहिला कुठेतरी सध्याच्या स्थितीला 1 चेंडू 13 धावा म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सामना थोडासा अवघड बनलेला आहे. कारण 1 चेंडू 13 धावा थोडंसं नाही तर भरपूर अवघड झालेला आहे. कारण 1 चेंडू खराब आला, त्यावरती षटकार आला तर कुठेतरी संधी उपलब्ध होऊ शकते,
परंतु ती रोहित यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. पाहू शकाल आता 1 चेंडू आणि 13चं समीकरण मॅच मध्ये राहिलेले हे इक्वेशन. गोलंदाज तयार. 1 चेंडू 13 धावा एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये शतरक्षिक आहे तिथे पोहोचलाय आणि बघता बघता टफ अँड हार्डलक टीम सांगवी विलास आणि अभिनंदन टीम जुमापट्टी विजय संघाच्या